काय तासभर जाणार नाही, कारण तुम्हाला ते बॅकग्राऊंड कळले. तर जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपण घेऊ आणि क्लास संपवू. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? पहिले एक काय येतं, कॅपिटल गुड्स एक्सक्लुझिव्हली यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज. कॅपिटल गुड्स एक्सक्लुझिव्हली यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज किंवा एक्झाम सप्लाय. त्याचा ITC मिळणार आहे की नाही? ओके. एक इन्व्हॉइस आहे माझ्याकडे. समजा माझ्याकडे मी फाईल काढली, ह्यात एक इन्व्हॉइस आहे. आता हा जो इन्व्हॉइस आहे हा कशा करता वापरला आहे? हा सप्लायरला मला मी GST नंबर दिला. सप्लायरचं काम काय? GST नंबर भरा. मी नंबर दिला आहे, माझ्या टूबीत आला सिस्टममध्ये दाखवतोय. आता जे कॅपिटल गुड्स आहेत एक्सक्लुझिव्हली यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज किंवा इफेक्ट इन टॅक्सेबल एक्झाम सप्लाय आहे. ओके. हे 3B ते येणार ना, त्याकडे आल्यानंतर माझी जबाबदारी काय की हा ITC एलिजिबल आहे का नाही आहे. मग तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एरियाला गेला नाही पाहिजे. केव्हा जाणार नाही? मी रिव्हर्स करेन तेव्हा जाणार नाही ना, मग तो रिव्हर्स होणार. सिंपल आहे ना. ऑल अदर ITC मध्ये तो आला तर तो रिव्हर्स केला, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एरियाला ते क्रेडिट जाणारच नाही, म्हणजे मी रिव्हर्स केलं. दॅट्स ऑल. सेम 17(5) पण असंच आहे ना, मी ते रिव्हर्स करणार तर ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एरिया जाणारच नाही. Capital goods exclusively used for effecting taxable supplies, including zero rate supplies. ITC shall be taken. हे completely illegal ITC आहे, completely इंडी 3B येईल तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ITC घेणं अधिकार आहे टॅक्सपेअरचा, त्याला ITC मिळेल. अदर कॅपिटल गुड्स ITC टू बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट. आता हे कशा प्रकारचं आहे? द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स नॉट कवर्ड, जे A आणि B मध्ये कव्हर होत नाही. जे एक्सक्लुझिव्हली नॉन बिझनेस किंवा एक्झामला वापरला जात नाही आणि एक्सक्लुझिव्हली टॅक्सेबल झिरो आपल्याला वापरलं जात नाही. म्हणजे हे काय झालं, ती मशिनरी वापरली जाते पार्शियली एक्झाम सप्लायला, पार्शियली टॅक्सेबल झिरो सप्लायला. याचं काय करणार? आता द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स नॉट कवर्ड अंडर क्लॉज A आणि B अबो. म्हणजे ते दिलं आहे कॅपिटल गुड्स विच आर यूज इंटेंडेड टू बी यूज कॉमनली फॉर मेकिंग टॅक्सेबल आणि ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाईज किंवा नॉन बिझनेस पर्पज वापरलं जातं. त्याला इकडे तुम्ही पहिले A इंडिकेट करा. डिनोट्स आपण तिथे बघितलं T1 T2, तसं इथे काय दिलं आहे? A. अमाऊंट ऑफ टॅक्स ॲज रिफ्लेक्टेड ऑन द इनवॉइस काय? A. शॅल बी क्रेडिटेड डायरेक्टली टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ते ती अमाऊंट संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाईल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की जे इनवॉइस क्रेडिट तर त्याच महिन्यात घ्यायचं आहे, पण रिव्हर्सल पुढचे 60 महिने करायचे. तर तेच त्यांनी दिलं आहे, द व्हॅलिडिटी ऑफ द युजफुल लाईफ ऑफ सच गुड्स शॅल एक्सटेंड अप टू 5 years फ्रॉम द डेट ऑफ द इनवॉइस फॉर सच गुड्स. त्या गुड्सच्या इनवॉइसपासून पुढे 5 वर्षांची लाईफ राहील. वेअर एनी कॅपिटल गुड्स अर्लियर कवर्ड अंडर क्लॉज A. आता परत काय म्हटलं, अगोदर ते A मध्ये होतं. अगोदर काय होतं, एक्सक्लुझिव्हली यूज करत होते नॉन बिझनेस किंवा एक्झामला. आता हे कुठे आहे? प्रोव्हिजनमध्ये. म्हणजे अगोदर ते क्रेडिट घेतलं नसेल ना. मला ज्या प्रकारे दाखवलं की इकडे बट नॉट क्रेडिटेड, जाणारच नाही तिथे क्रेडिट यायला, जाणारच नाही. अगोदर यूज होत होता एक्झाम्स अप्लाय करता.
इनपुट टॅक्स क्रेडिट in respect of such capital goods denoted as A shall be credited to the period during which such capital goods were covered under clause A. आता याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या की जेथे कोणती कॅपिटल गुड्स पहिले एकदम आपल्याला वापरले जात होते आणि नंतर या कलमाखाली समाविष्ट होते तेथे अशा भांडवली मालाशी संबंधित इनपुट कर ए म्हणून दर्शवला जाईल आणि तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट खात्यात जमा केला जाईल, परंतु त्यासाठी अटी लागू असतील. हे जितकं अगोदर ते क्रेडिट घेतलं नव्हतं तर किती क्वार्टर ते घेतलं गेलं नाही आणि किती क्वार्टर नंतर ते टॅक्स आपल्याला वापरलं जाईल, तर पर क्वार्टर 5% एवढा ITC लेस केला जाईल 5% दराने प्रत्येक तिमाही किंवा त्याच्या भागासाठी. 9 महिने 3 क्वार्टर होतात, 10 महिने वापरलं गेलं तर 4 क्वार्टर झाले. मग 4 क्वार्टरचे 5%ने काय होईल त्याचं वजा केलं जाईल आणि बाकीची जी अमाऊंट आहे 5% कॅल्क्युलेटेड एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफ अँड ॲडेड टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी. म्हणजे मी सांगतो परत काय असं, म्हणजे जर का एखादं मशीन ज्यावेळेस परचेस केलं त्यावेळेस एक्झाम्स आपल्याकरता वापरलं जात होतं, पण नंतर आणखीन 3 क्वार्टरने ते लाईफ किती आहे 20 क्वार्टर, कधीही पुढे 8 क्वार्टरने 9 क्वार्टरने ते जर मशीन वापरायला सुरुवात झाली, जे क्रेडिट पहिले इलिजिबल नव्हतं ते कुठल्या कारणाने इलिजिबल झालं फुल्ली किंवा पार्टली, तर त्याचा ITC जेवढा क्वार्टर ते इलिजिबल नव्हतं 9 क्वार्टर तुम्ही 5% प्रमाणे 15% अमाऊंट त्याची वजा केली जाईल. ते कशी करायची काय करायची मी सांगतो तुम्हाला, पण त्याचा ITC अवेल करता येतो हे यातनं कळतं की नाही. निष्कर्ष काय की ते तुम्ही मशिनरी वापरताय टॅक्सेबल किंवा एक्झामला तर ITC वाटणी होईल. ITC मशीन यूज करताय एक्झामला तर ITC मिळणारच नाही, पण अगोदर तुमचं फायनल प्रॉडक्ट एक्झाम्प्ट होतं ते गव्हर्नमेंटने टॅक्सेबल केलं तर यांची मशीन वापरली टॅक्सेबलला, जेव्हापासून टॅक्सेबलला वापरलं जाईल तिथपासून त्याचा क्रेडिट घेता येईल असं हे सांगतं की नाही सांगतंय. मग तेच यात दिलंय. मी याच्यावरती एक्झाम्पल घेणार आहे पुढे. फक्त मला एवढं सांगायचं इकडे की अदर कॅपिटल गुड्समध्ये जे मशीन यूज केलं जात आहे ए मध्ये दिलंय नॉन बिझनेस एक्झाम, बी मध्ये दिलंय टॅक्सेबल आणि सी मध्ये काय टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम दोन्ही करतात. तर त्याचा ITC कसा घ्यायचा याच्या पुढे आपल्याला स्टेप दिलेले आहेत, पण त्यात प्रोव्हिजनमध्ये काय दिलं आहे पहिले एक्झाम होतं आणि नंतर किंवा पहिले तर टॅक्सेबल होतं आणि नंतर एक्झाम झालं काही होऊ शकतं, मग त्याला ट्रीटमेंट काय आहे ते पण त्यामध्ये आहे, ते आपल्याला समजून घ्यायला लागेल पुढे जाऊन. हे मुद्दे येणार ना की एकदा का तुम्ही ते मशीनचा ITC घेतलेला नाही आहे तर पुढे तुमचा प्रॉडक्ट टॅक्सेबल एक्झाम काही पण हो ITC एकदा नाही घेतला पुढे मिळणारच नाही असं नाही आहे, असं नाही आहे हे लक्षात घ्या. ते दाखवा तिकडे. म्हणजे मी काय म्हणत मला पहिल्यांदा काय करा तुम्ही ते ॲड करा डाऊनलोड क्रेडिट लेजरला, ते गेल्यानंतर मग त्या कॉमन क्रेडिट लेजरला काय ट्रीटमेंट द्यायची हे पुढे दिलं. ITC घेतलेला आहे पण जेवढा घेतला आहे तेवढा सगळा अवेल होणार नाही, युटिलाइज करता येणार नाही, त्यातला काही रिव्हर्स करायला लागेल. ही रिव्हर्सलची जी काय प्रक्रिया आहे ही पुढची 60 महिने चालेल. युजफुल लाईफ किती त्याचा in respect of common capital goods whose useful life remains during the tax period to be denoted at TC. म्हणजे हे युजफुल लाईफ ते TC दाखवा. इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला संपूर्ण अमाऊंट जाईल, ही ए इंडिकेट केले संपूर्ण अमाऊंट जाईल आणि नंतर पुढे युजफुल लाईफ जी आहे मग ती जी प्रोसेस आहे पुढे ती कशी करायची 60 महिने हे पुढे येईल. ओके. आता जसं आपण बघितलं इथपर्यंत वेगळं आहे, 42 इथपर्यंत वेगळं आहे. आता एकदा माझ्याकडे एक व्हॅल्यू आली, समजा माझ्याकडे एक व्हॅल्यू आली 1,20,000 ही व्हॅल्यू आली. ओके. एकूण ITC एवढा आहे तर यातला किती ITC इलिजिबल आहे या महिन्यात माझ्याकडे ते परत एकूण टर्नओव्हर किती आहे एकदम किती हे काढून
एकूण किती 1,20,000. मग या 1,20,000 मधला मी एकदम सप्लायच्या नुसार काही ITC रिवर्स करेन, बस एवढंच आहे. मी माझ्याकडे ए मध्ये मशीन ए, मशीन बी, मशीन सी, मशीन डी जे काही व्हॅल्यू असेल इनवॉइसची व्हॅल्यू त्याला मी डिवाइड बाय 60 करणार आणि जी व्हॅल्यू येते या महिन्याचा तुकडा येतो त्या तुकड्यात ना माझ्याकडे एकदम सप्लाय किती आणि एकूण सप्लाय किती. मग एकदम सप्लाय करता मशीन वापरली किती वापरली गेली ह्या टर्नवरून कळणार ना. एकूण टर्नर माझा समजा 100 आहे, 50 एकदम आहे, 50 टॅक्सेबल आहे आणि या महिन्यात तुकडा किती आहे तर याला डिवाइड बाय मी 60 केलं तर किती येईल. 20,000. 50% ITC मिळेल, 50% रिवर्स करा. हे दर महिन्याला करायचं 60 महिने. मग लोक काय म्हणतात की अरे हे दर महिन्याला करायचं, एवढं सगळं अकाउंटिंग करायचं, एवढं सगळं करायचं, नको हा ITC आपल्याला, आपलं खूप नुकसान होईल मोठं. मग त्यावेळेस हे काय करतात की जी मशीन घेतली आहे त्या मशीनची जी व्हॅल्यू आहे जी बॅलन्स शीटला दाखवली जाते 10 लाखाची मशीन आहे, ह्या ITC नाही घ्यायचा. तर बॅलन्स शीटला मग याची व्हॅल्यू ITC नाही घ्यायचा. 11,80,000 ही व्हॅल्यू बॅलन्स शीटला दाखवली, नाही घ्यायची ITC. आपण डिप्रिशिएशन काढताना 11,80,000 काढू, ITC नाही घ्यायचा, नकोच ते आपल्याला, क्रेडिटच नको. 2 चॉईस यांच्याकडे आहेत. जर घेतला ITC तर गव्हर्नमेंट तुम्हाला सुखांत देत नाही ITC, फार तडफडून देत आहेत. 60 महिने हे करा, 60 महिन्यामध्ये आपण दुसरं मशीन घेऊ, तिसरं घेऊ, चौथं घेऊ आणि कम्प्युटर वगैरे ते आपण घेतच असो अदनामधना, प्रिंटर घेतच असो, कम्प्युटर प्रिंटर हे सगळे मशीन आहेत. म्हटलं मग छोट्या मोठ्या तुम्ही नका घेऊ, त्याचे ITC नका घेऊ. कम्प्युटरचा 5 दिवस चालत पण नाही पण नका घेऊ ITCचा. मग कम्प्युटर प्रिंटरचा ITC घेत नाहीत. मग त्याचं काय केलं जातं, या प्रकारे दाखवलं जातं पूर्ण व्हॅल्यू बॅलन्स शीट. ज्या मोठ्या मशीन्स आहेत, लाखोमध्ये आहेत, करोडोमध्ये आहेत, ज्या 10 वर्ष 20 वर्ष चालणार आहेत त्यांचं करा तुम्ही रिव्हर्स. छोट्या मोठ्या मशीनचा नका करू. ते लाईफच 3, कम्प्युटर 3 महिन्यात खराब होतो आपला, विकतो आपण. 3 शिफ्टमध्ये कम्प्युटर चालत असेल तर त्या कम्प्युटरची लाईफ 2 वर्षच आहे, संपून टाक. लक्षात ते मशीनची कपॅसिटी किती आहे काय त्यानुसार काय मशीनचा ITC घेतला जातो, काय मशीनचा ITC नाही घेतला. शेवटी तुम्हाला हेच लागेल की एक्झाम सप्लाय किती आहे आणि टोटल टर्नओव्हर किती आहे. पण त्याच्या अगोदर काय, तर मी इकडे 60 महिने काढायचे. त्या मशीन घेतली, 60,000चा ITC आहे, 60,000. तर हा ए आहे, हा काय ए आहे टोटल. त्याची लाईफ किती आहे 5 वर्ष म्हणजे 60 महिने. मग या 60,000ला मी डिवाइड करणार 60 डिवाइड करणार. मग या महिन्याचा किती येणार, 60,000 डिवाइड बाय 60 केले तर किती येणार 1,000. ओके. आता 1,000 किती ITC रिवर्स करायचा, किती ITC अवेल जो अवेल केलाय पहिले तर रिवर्स किती करायचं. तर माझ्याकडे काय पाहिजे, एकदम सप्लाय किती केला, तर एकदम सप्लाय 30% असेल तर यातले 300 रुपये रिवर्स होतील. तर ह्यात काय परत इंटरेस्ट पण भरायचं आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा, कधी ITC अवेल केलं कधी रिवर्स करता. आता साधारणतः मला एकाने विचारलं की काय करता येईल की आपलं काम थोडंसं इझी होईल. तर तुमचा एकदम सप्लाय मी जर ॲनालिसिस केला 6 महिन्याचा तर तुमचा 25 ते 30% एकदम सप्लाय. तुम्ही जो ITC अवेल करताय 60,000 त्यातला तुम्ही 30% अवेलच करू नका. 60,000 जेव्हा पहिल्या महिन्यात तुम्ही अवेल करताय तर तुम्ही 18,000 रुपये रिवर्स करून टाका पहिलेच. 42 तुम्हाला तुम्ही जेव्हा 60,000 तुम्ही जेव्हा ज्या वेळेस खाताय तुम्हाला पचणार नाही. 60,000 किती पचणार आहे,
40-42%. बाकी तुम्हाला 18,000 रिव्हर्स करायला लागेल. ते असं केलं तर आपण 40,000 आपण घ्यायचा, 20,000 घ्यायचाच नाही आणि हे काहीच नाही करायचं. ठीक आहे, घेतलाच नाही ना, मग रिव्हर्स करायचा प्रश्न काय येतो? बघेल डिपार्टमेंट, रिव्हर्स बरोबर नाही केला सांगेल की तुमचा रिव्हर्स 20,000 केलाय, तो 25,000 रिव्हर्स करायला पाहिजे होता. 5,000चा तुम्ही 5,000 पेमेंट करा आणि इंटरेस्ट वगैरे पे करा, तो करू आपण. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला काय वाटतं? मला इकडे दर महिन्याला मी इथे पहिल्या महिन्यात तर मी जसा घेईन रिव्हर्स करीन, 300 रिव्हर्स केले, इथे तर इंटरेस्ट लागणार नाही पहिल्या महिन्यात. दुसऱ्या महिन्यात 200 रिव्हर्स झाले, तिसऱ्या महिन्यात 250 रिव्हर्स झाले. अशा रिव्हर्स करायचा प्लस इंटरेस्ट द्यायचा. तर मी त्यांना काय बोललो की 300 रिव्हर्स न करता या 60,000 मधले 20,000 रिव्हर्स करून टाका, 40,000 अवेल करा. एकूण रिव्हर्सलचे होणार आहे ते टोटल ITCच्या 30% जास्त होणार नाही. आपण आणखीन थोडं जास्त घेऊ, 20,000 रिव्हर्स पहिलेच करून ठेवू. रिव्हर्स आपण काय केलं, घेतली मशीन तेव्हाच 20,000 रिव्हर्स. आपलं माहिती आहे का आपलं एक्झाम्स आपल्या किती आहे, पुढे टर्नओव्हर वाढो काही वाढो, 20,000 तर रिव्हर्स केलंच आहेत ना. 20,000 रिव्हर्स करून घ्या. मला 20,000 रिव्हर्स केले, 40,000 जे अवेल केले तितके प्रमाणात टॅक्सेस आपला आहे, पहिलेच नाही घेतले. हा एक मी पर्याय दिला. कॅल्क्युलेशन केलं तर असं होऊ शकतं की 20,000 रिव्हर्सल करायला पाहिजे होते, केलेत त्याऐवजी 22,000 रिव्हर्स करायला पाहिजे होते, तर दोघांची लायबिलिटी येईल. आणि जर 20,000 रिव्हर्स केले ते 18,000 रिव्हर्स करायला पाहिजे होते, जास्त रिव्हर्स केलेत, काही डिपार्टमेंटकडे लायबिलिटी येणारच नाही. कळलं ना काय? पण हे कॅल्क्युलेशन मी सोडून द्या. ह्या विषय दर महिन्याला त्यांना अशा प्रकारे 200, 250 असे रिव्हर्स, 1,000 महिन्याचा ITC आहे, 1,000 महिन्याचं आहे. आणि त्यांनी इकडे काय केलं, या महिन्यामध्ये अजून एक मशीन घेतलं, याची व्हॅल्यू होती 90,000, ITC होता 90,000. आता ह्याला परत तुम्ही डिवाइड बाय 60 कराल, याला परत डिवाइड बाय 60 करा आणि 1,500. आता ह्या 1,500 मधला रिव्हर्सल किती, म्हणजे इकडे हे 60,000 प्लस 90,000, 1,50,000 होतात. मग 1,50,000 डिवाइड बाय किती करायचे, 60. मी तुकडा किती येईल तिकडे, हा 1,000 प्लस 1,500 म्हणजे इथे 2,500 येईल टोटली. असा हिशोब दर महिन्याला करायचा. याचे 60 महिने संपले इकडे का मग त्याच्यामध्ये त्या इनवॉइसचा आकडा घ्यायचा नाही. कळलं? जोपर्यंत हा जो आकडा आहे, एकूण इनवॉइसची व्हॅल्यू किती आहे, इनवॉइस मधला ITC किती आहे, 60,000, 60 प्लस 90 असा मी घेणार. आणि ह्याचे 60 महिने संपले का मग त्यात हा घेणं बंद करणार. पुढची मशीन इकडे आली, 1,20,000 हा त्यातला ITC. ए म्हणजे काय, ITC व्हॅल्यू किती, ही प्लस ही ॲड करा, डिवाइड बाय 60 करा. कळलं? आता ह्याचे पण 60 महिने संपले म्हणजे इथून मी 60 महिने काढणार, कारण का पहिला महिना आहे, हा पहिला महिना आहे. असं वर्किंग ठेवायला लागतं. कुठली मशीन कधी घेतली, मग इकडे आता याचं 60 महिने इथपर्यंत संपतील. आता इथे 60 महिने संपले का मी तो आकडा घेणार नाही. अशा प्रकारे मला कसं वर्किंग करायचं प्रत्येकाचं डोकं तो वापरेल आणि हे वर्किंग ठेवेल की बाबा ही मशीन घ्यायची, आता मी हे घेणार नाही, पण पुढे इथपासून हे 2 येतील, पण याच्या पुढे अजून परत तिसरी मशीन येणारच आहे, चौथी येणारच आहे. हे मी केलंय तरी मला सांगता येत नाही, हे शोधणारा का शोधणार, कसं शोधणार. हे तुमच्याकरता चॅलेंज काय तुम्ही लक्षात घ्या की ह्याचा ITC बरोबर रिव्हर्स केला की नाही केलाय, याच्याकरता तुमची स्किल लेवल काय असली पाहिजे. अमाऊंट ऑफ कॉमन क्रेडिट हे टोटल मंथ दिले, काय दिले, टोटल मंथ. तर हे सगळं जे काय दिलंय, सगळं थेरोटिकल दिलंय,
फायनली त्याचं मी तुम्हाला एकच फक्त थोडक्यात सांगेन. मी पहिले हे बघेन एकच फायनल पिक्चर, जे कॅपिटल गुड्स एक्सक्लुसिव्हली यूज फॉर नॉन बिझनेस एक्झाम सप्लाय हे जीएसटी त्रिभुत येतील, पण ते आपण रिव्हर्स इथेच करून टाकणार, ते याला जाणारच नाही. दुसरं काय, टॅक्सेबल सप्लाय आणि झिरो रेटेड हा ITC त्रिविध आला, ITC अवेल केला, याच्यावरती हा 100% इलिजिबल आहे, लाईफ टाईम इलिजिबल आहे, याच्यावरती काही ट्रीटमेंट नाही. हा इलिजिबल नाही आहे, काढून टाकला. हा इलिजिबल आहे, घेतला, याच्यावरती काही ट्रीटमेंट नाही, इलिजिबलच आहे, तो अधिकार आभारी जाणार आहे. पण जो कॉमन क्रेडिट आहे, कम्प्यूट ए इज द टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स ॲज रिफ्लेक्टेड ऑन द इनवॉइस. जो मी बोललो 60,000 आहे, 90,000 आहे, 21,000 आहे, तो. आता याच्यामध्ये जेवढ्या मशीन्स असतील ती टोटल करायची. TC टोटल कॉमन क्रेडिट इज द कॉमन क्रेडिट ऑफ अमाऊंट ऑफ कॅपिटल गुड्स किती आहे. TC इक्वल टू टोटल ऑफ ऑल ए 60, 100, 1,20,000, 90,000 ऑल ए, त्याला डिवाइड बाय 60 करा. म्हणजे किती अमाऊंट आहे जी या महिन्यामध्ये त्यातलं अपॉर्च्युनिमेंट करायचे, वाटणी करायची, ती अमाऊंट तुम्हाला या महिन्यात मिळेल. आणि मग ते कसं केलं, TC टोटल कॉमन क्रेडिट डिवाइड बाय 60 केलं, हे आलं एवढं. तुम्ही इथपर्यंत पोहोचला, तर पुढचं काम काय, एकदम सप्लाय बघा, एकूण टर्नओव्हर बघा, त्या प्रमाणामध्ये तेवढी अमाऊंट रिव्हर्स होईल. आता मशीन ए घेतलं, यूज एक्सक्लुसिव्हली इन सप्लाय ऑफ एक्झाम गुड्स 1,65, ITC मिळणारच नाही ना, रिव्हर्सच होईल ना त्याच महिन्यात. बी मशीन आहे टॅक्सेबल गुड्स 1,07,50,000, ITC मिळणार आहे. नॉन बिझनेस पर्पज मशीन घेतला C 25,000, मिळणार नाही, हा नाही, हा नाही. आणि मशीन D यूज पार्टली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल आणि एक्झाम 4,50,000. आता ह्या 4,50,000चा आपण इलेक्ट्रॉनिक क्रेडिट नाही, 4,50,000 जेव्हा जातात तेव्हा TC काय 4,50,000, TM टोटल मंथली क्रेडिट TC डिवाइड बाय 60 किती आले 7,500. याच्या अगोदर मशीन घेतली का कुठली अशी कॉम्युनिकेट आहे का, तर ती असेल तर मग हे जी अमाऊंट दिसते तुम्हाला 4,50,000 ती अमाऊंट पण ॲड होईल अगोदर त्या मशीनची, ही पण ॲड होईल. एकूण TC टोटल कॉमन क्रेडिट किती. जर ते नाही आहे तर मग एकच मशीन, एकच मशीनचं. पण टर्नओव्हर किती आहे, टोटल टर्नओव्हर 20 लाख, एक्झाम किती आहे 60 लाख, 20 लाख हे 80 लाख, 7,500, 1,875 काय होईल 7,500 मध्ये. म्हणजे इथे मग या प्रकारे हे बघा एकूण ITC किती आला, त्यातला जो घेता येणार नाहीये तो रिव्हर्स होईल. आणि हा जो इथे दिसतोय म्हणजे 13,90,000 रुपये आले, एकूण अमाऊंट तेवढी आहे का 13,90,000 बघा इकडे, ही सगळी काढा तर किती ITC आला, ऑल ITC मध्ये 13,90,000. त्यातला जो घेऊ शकत नाही तो 1,90,000 आहे. आणि आत्ता जो आपण वरती ह्याच्यामध्ये जी अमाऊंट दिसते ती अमाऊंट ही 4,50,000 त्यामध्ये इन्क्लूड ती घेतली गेली आहे. पण आता 60 महिने त्याचं अपॉर्च्युनिटी होत राहील. आणि या महिन्यात किती रिव्हर्सल झालं 1,875, असं 60 महिने करायला लागेल. कळतं की नाही कळतं. रूल 42 बघा, 43 बघा. पुढची स्टेप सेम आहे की एक्झाम टर्नओव्हर काढा, आणि एक्झाम टर्नओव्हरला महत्व आहे म्हणून त्यांनी तिथे सेक्शन 17(3) केला आहे. एक्झाम कसा काढायचं, एक्झाम सप्लाय कसा काढायचा, 17(2) करता कसा काढायचा तिकडे दिले. आणि रूल 42ला कसा काढायचा, त्याचं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे तिकडे दिले. त्याप्रमाणे ते घेतलं पाहिजे. एक्झाम सप्लाय एक्झामची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे, टोटल टर्नओव्हर काढणं गरजेचं आहे. त्यात काय घ्यायचं काय बघायचं हे दिलेलं आहे. त्याप्रमाणे ते एक्झाम सप्लायमधनं एक्झाम सप्लायला ती मशीन किती युटिलाइज झाली बस ITC तेवढाच दिवस होईल त्या प्रमाणात. त्यामुळे एक्झामची व्हॅल्यू महत्त्वाची आहे. टर्नओव्हरमध्ये सगळं येईल.
टर्नओव्हर स्टेट परत सगळं येईल, पण एक्झाममध्ये कुठली व्हॅल्यू घ्यायची तेवढीच एक्झाममध्ये घ्या. इंटरेस्ट इन्कम घेऊ नका, म्हणजे त्यांना इंटरेस्ट इन्कमची व्हॅल्यू रिव्हर्सल करायला लावायची नाही आहे. टर्नओव्हरमध्ये ती व्हॅल्यू येईल, पण एक्झाम इन्कम नाही येते. म्हणजे हे जेव्हा मी व्हॅल्यू काढतो टर्नओव्हरची, तर टर्नओव्हर आहे 80 लाख. कसला? टोटल टर्नओव्हर ऑफ गोवा स्टेट 20 लाख प्लस 60 लाख 79 लाख, आणि याच्यामधला एक्झाम्प्ट आहे 20 लाख. मग इथे एक्झामच्या प्रमाणामध्ये तुलनेने 7,500 मध्ये किती दिवस होईल? 875. अशा प्रकारे दर महिन्याला करायचं आहे. जर खरोखर तुम्हाला हे कळावं असं वाटत असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर मी हे घेतलंय रूल 43, आणि हा जोपर्यंत मला ते दिसतंय तोपर्यंत हा चालणार आहे. जर तुम्हाला याच्यावरती काम करायचं असेल तर तुम्ही हा होमवर्क केला पाहिजे. आता मी याच्यावरती रूल बघा, एक्झाम्पल सेकंड दिलंय, त्याचे व्यवस्थित सगळं दिलंय. परत त्यात तो अगोदर काय होतं, एक्झाममध्ये होतं, मग ते कुठे आलं? टॅक्सेबलला आलं. तर मग त्याचा ITC घेता येतो का? मग हा प्रोव्हिजन बघा काय म्हणतो. मग कशा प्रकारे घ्यायचं आहे हे तुम्ही थोडा स्टडी करा ह्याचा. ओके, थोडा स्टडी करा. मी हे पुढच्या क्लासला घेणार आहे. आज जरी वेळ असला तरी मी आता हे घेणार नाही. रूल 42 आणि 43 तुम्हाला दोन्ही क्लिअर असतील तर त्यातले जे गुंतागुंत आणखीन कॉम्प्लिकेशन्स आहेत, मुळात ते पहिले गोष्ट कॉम्प्लिकेशनकडे आहेत, त्यात मी त्याच्यामध्ये आणखीन कॉम्प्लिकेशन्स घेईन, कव्हर करीन, तर तुम्ही काय हजम करू शकणार नाही. उगाचच माझं बोललं जातं. मी अगोदर पण काय केलंय, ज्यावेळेस मी हे शिकवतो, आता मी हे नव्याने डिझाईन केलं आणि वेगळ्या प्रकारे डिझाईन केलं. तुम्ही अगोदरच्या नोट्स बघाल तर त्यात मी फार याला लक्ष देत नव्हतो, पण आता मी ठरवलंय की थोडा ज्या प्रकारे सगळं बदलत आहे डिपार्टमेंटचं काम, जर ऑडिट करायचं असेल आणि ह्यातला पॉईंट जर का महत्त्वाचा वाटत असेल तर तो व्यवस्थित कळावा, अशा प्रकारे मी या डिझाईनच्या या एक्झाम्पलला थोडं वेगळ्या प्रकारे घेतलं आहे. त्यात थोडे काही चेंजेस पण केले आहेत अगोदरच्या नोट्स, मागच्या अगोदरच्या व्हर्जनमध्ये आणि ह्यामध्ये, आणि मग हे एक्झाम्पल आणखीन बिल्ड केले. पण जेणेकरून तुम्हाला रूल वाचायला जाल, समजून घ्यायला खूप गुंतागुंतीचा होतो, म्हणून मी त्यात ते चार्ट टाकले की तुम्ही वाचाल जरा. तुम्हाला जेवढं कळतं तेवढं कळतंय, तो वाचा एकदा. रूल 42 वाचा, 43 वाचा. आता कसं होतं, हे सगळं वन वे होतं. मी येतो, मी माझं प्रेझेंट करतो, तुम्हाला कळलं तर कळलं, मग तुम्ही आठवड्याभर काहीच बघत नाही, परत मी नेक्स्ट क्लासला नेक्स्ट घेतो. काही गोष्टी अशा होत्या ज्या कानावरती पडल्या, पुरेशा आहेत, बघू नंतर. तसं हे नाही आहे. तुम्ही हे आत्ता नाही बघितलं, नंतर कधी बघायला जाल, तुम्ही नाही करू शकणार. थोडं बघा, हे जे काय दिलं आहे हे बघा, यात तुम्हाला किती कळतंय सांगा मला, यातलं काय अडलं तर विचारा. हे विचाराल, तुमच्या माइंडमध्ये आत्ता एकदा प्रॉपरली ते फिट झालं तर मग तुम्ही कधी वापरायला जाल, तुम्हाला याचा उपयोग होईल. रूल 42 परत एकदा बघा, रूल 43 वाचा व्यवस्थित. त्यानंतर रूल 43 वरती काय ट्रीटमेंट होऊ शकते एकदा बघा. सगळं दिलंय त्यामध्ये की त्याचा 160 पार्ट घ्यायचा आहे वगैरे, सगळं दिलंय. तुम्ही एकदा वाटणं गरजेचं आहे. तुम्हाला आता मी जेवढं बोललोय व्यवस्थित कळेल, मी अशा प्रकारे लिहिलंय की ते नीट कळेल. एकदा वाटणं गरजेचं आहे. मी एक एक्झाम्पल घेतलं गरजे एवढं. एक्झाम्पल 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मी एवढे एक्झाम्पल का घेतले? यापूर्वीच्या क्लासला जे लोक आले ते फार लक्ष देत नव्हते. मी सांगितलं हे मी घेतलंय, बेसिक सांगितलंय, बाकी तुम्ही बघा, मी तुमचं वाचा. कोणी काय वाचलं नाही, कोणी काय विचारलं नाही. अननेसेसरी वेळ जातो की तेवढं ऐकणाऱ्यांना इंटरेस्ट नाहीये, त्यांना गरज वाटत नाहीये, तर मी कशाला वेळ घालू. ओके, मग ह्याच्यानंतर तुम्ही पुढे झाला. 18 सेक्शनमध्ये काय आहे मी तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो. सेक्शन 18 मध्ये काय तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो. ह्याच्यामध्ये पण काय करायचं आहे आता याच्यामध्ये सेक्शन 18 मध्ये काय होतं, एक अवेलमेंट, नवीन नंबर जेव्हा जीएसटी नंबर काढला जातो
तेव्हा त्याला टाइम लिमिट दिलं आहे सेक्शन 18(2) मध्ये की जे 1 वर्षामधले इनवॉइस असतील. नंबर नवीन काढलाय, लायबल झाला म्हणून काढलाय की व्हॉलंटरी काढलाय. या दोन्ही केसमध्ये इनपुटचा ITC दिला जातो. इनपुटचा ITC दिला जातो. कळलं मी काय म्हणतो? एक वेगळा फॉर्म भरायला लागतो ITC 01. त्यात त्या वर्षामधले किती इनवॉइस आहेत ती यादी द्यायची आणि तेवढा ITC त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. जे गुड्स तो पुढे विकणार आहे हे त्यांनी एका वर्षात परचेस केलेले आहेत, तो स्टॉक तो विकेल ना. मग जे स्टॉकमध्ये गुड्स आहेत ज्याचा इनवॉइस प्रमाणे कळतं एका वर्षामध्ये परचेस केलेले आहेत, त्या इनवॉइसमध्ये जे त्यांनी परचेस केलं जे स्टॉकमध्ये आहे त्याचा ITC त्याला अवेल करता येईल. एक हे नवीन नंबर काढणारे ज्यांनी ऑलरेडी रेशन घेतलेलं होतं पण त्यांचं प्रॉडक्ट एक्झाम्प्ट होतं ते टॅक्सेबल झालं. एक्झामचा ITC घेता येत नाही, आता ते टॅक्सेबल झालं तर मग जे स्टॉकमध्ये गुड्स आहेत त्याचा ITC अवेल करता येईल. आता मशीन आहे कॅपिटल गुड्स, जर कॅपिटल गुड्स असतील त्याचा ITC घेतला नव्हता कारण एक्झामला वापरला जातो तर ह्यांना त्याचा कॅपिटल गुड्सचा पण ITC मिळतो, ह्यांना नाही मिळेल कॅपिटल गुड्सचा नवीन नंबर काढला. पण जो एक्झाम सप्लाय करत होता त्याचा जर टॅक्सेबल झाला तर त्याला, आता तुम्ही हे बघाल तर हे आपण आता जे बघतोय रूल 43 त्यात अगोदर त्यांनी घेतला नव्हता तर तिकडे पण त्याला घेता येतो. पण इथे लिमिटेशन काय, एका वर्षामधला इनवॉइस असेल तरच मिळतं. तिकडे तसं लिमिट नाही आहे. दोन्हीकडे प्रोव्हिजन आहे की कॅपिटल गुड्सचा ITC घेता येईल जर एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं तर कॅपिटल गुड्सचा ITC मिळतो इकडे. इथे कॅपिटल गुड्स अगोदर त्यांनी रिव्ह्यूज करता ITC त्याला घेता येईल त्या प्रोव्हिजनमध्ये म्हटलं आहे. तर मग तो कशा प्रकारे घेता येईल तिकडे दिलंय. बेनिफिट तिकडे का इकडे? इकडे बेनिफिट आहे टॅक्स पेअर ते वापरणार ना. जर अशी केस तुमच्याकडे आली आणि तुम्हाला ही तरतूद माहिती नाहीये त्यांनी घेतला ITC, ऑल ITC मध्ये एकदम कसा काय ITC वाढला, त्याला नोटीस गेली, त्यांनी उत्तर दिलं की माझं प्रॉडक्ट एक्झामचं टॅक्सेबल झालं तर मी या सेक्शनप्रमाणे या रूलप्रमाणे ITC घेतलेलं आहे. तुम्हाला काय करणार मी काय म्हणतो बघा. अशा गोष्टी आहेत ना मी डिस्कस तेव्हाच करू शकतो जेव्हा तुम्ही बेसिक क्लिअर केलं. आणि जर तुम्ही हे क्लिअर करून आलात पुढच्या क्लासला तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायला मजा येईल. अदरवाईज नाही, तुम्ही कॅपेबलच होणार नाही मेंटली समजून घ्यायला. तुमचा मेंदू सक्षम नाही समजा असं माझं म्हणणं नाहीये, पण काय गोष्टीला वेळ द्यावा लागतो. सिक्स वन आहे ना. अगोदर मशीन काय होतं ते एक्झाम प्रॉडक्ट वापरलं जात होतं, ते प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं. आता जर ते प्रॉडक्ट टॅक्सेबल झालंय तर तो ITC अवेल करायला जाईल त्यावेळेस इथे तर वाढवेल ना आकडा. तुम्ही द्यायला ITC किती आहे आणि हा किती घेतलाय. तर समजा इथे अचानक 1 लाख रुपये वाढवले त्याला नोटीस जाईल की का वाढवले तुम्ही, टुबीत नाही आलेला. तर तो उत्तर देईल की अशाच माझं कॅपिटल गुड्स होते. आपण जे पेमेंट ऑफ टॅक्स आठवत आहे यात मी तुम्हाला दाखवलं होतं. टू बी आणि 3Bचा डिफरन्स जर असेल तर त्याला सिस्टम जनरेट नोटीस जाईल. रूल 88D प्रमाणे फॉर्म GST DRC 01C 88D प्रमाणे जाईल आणि त्याला हे विचारलं जाईल की तुम्ही टुबीतला ITC कमी आहे 3B जास्त का घेतला. त्याला तो रिप्लाय काय करेल, तर हे जे रिप्लाय दिलेत हे करेल आणि प्लस यातला काय नसेल तर एनी अदरमध्ये स्पेसिफाय करेल. ज्यावेळेस तो उत्तर देईल त्यावेळेस जो ते उत्तर वाचतोय त्याला जर हा सेक्शन माहितीच नाहीये किंवा जे रूल 43 मध्ये दिलेला आहे तो ITC घेऊ शकतो, कशा प्रकारे किती व्हॅल्यू कमी करायची. 4 क्वार्टर वापरलाय 5% पर क्रेडिट कमी करा, बाकी तुम्ही ITC घेऊ शकता. त्यांनी घेतलेला आहे
त्याला तो रूल माहिती आहे, तो रूल तो 43 प्रोविजो समथिंग आहे, त्यांनी उत्तर दिलं. वाचताना काय करणार, त्याला रूल माहितीच नाही होतो. किंवा हे 18(2) प्रमाणे घेतलं ह्याचा ITC 18(2) मध्ये टाईम लिमिट दिलं, यातला असेल तर यातला घेऊ शकतो. तसंच कंपोजिशन डीलर आहे, कंपोजिशन डीलर एक्झिट फ्रॉम कंपोजिशन स्कीम, कंपोजिशन स्कीममध्ये एक्झिट घेतला त्यांनी, तर त्याला पण कॅपिटल गुड्सचा ITC मिळतो. त्याला ITC 01A हा फॉर्म भरायला. आलं लक्षात? संबंध लक्षात घ्या. सेक्शन 18 मध्ये काय स्पेशल ही प्रोव्हिजन आहे, याच्यामध्ये नावाचं आहे याचं अवेलेबमेंट ऑफ क्रेडिट इन स्पेशल सर्कमस्टन्सेस, अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट इन स्पेशल सर्कमस्टन्सेस. आता फक्त क्रेडिटची अवेलेबमेंट करता येईल अशातला भाग नाही, ट्रान्सफर करायचं आहे. माझा बिझनेस मी विकला, तुम्ही विकत घेतला आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला बॅलन्स आहे, तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला येईल. एका व्यक्तीचा मुलगा आहे, त्याने बिझनेस टेक ओव्हर केला, पॅन वेगळा आहे, नंबर नवीन घ्यायला लागेल. मग अशा प्रकारे सेल, मर्जर, अमलगमेशन, डीमर्जर, लीज, ट्रान्सफर या सगळ्या केसमध्ये काय झालं, पॅन चेंज झाला, चेंज इन कॉन्स्टिट्यूशन आहे, पॅन चेंज झाला, तर मग ITC ट्रान्सफर करते. तिसरी केस ITC रिव्हर्सल, म्हणजे या 2 केस ज्या आहेत याच्या बाबतीत उलटं घडलं. एक्झाम सप्लाय टॅक्सेबल झाला आणि सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरणारा सेक्शन 10 मध्ये टॅक्स भरायला लागला, तर त्याला तिथे ITC टॅक्स लायबिलिटी येते, भरायला लागतो टॅक्स भरा. ओके, तर मग त्याकरता पण मग तिथे रूल दिलाय, त्याला पण फॉर्म दे. तुम्हाला ITC संदर्भात हे फॉर्म आहेत, ITC 01, ITC 02, ITC 03. आणि इस्टिमेट लाईफ किती आहे, 5 वर्ष. ती मशीन जर विकली त्यांनी, तर माझ्याकडे मशीन कम्प्युटर आहे CA, हा विकला मी कम्प्युटर, हा जर विकला 5 वर्षाच्या आत विकला, तर मी याचा सेक्शन 15 व्हॅल्यू काढीन, त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करीन. हायर ऑफ काय म्हटलं, टॅक्स ऑन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, टॅक्स आला माझ्याकडे, मी टॅक्स कलेक्ट केला 18,000 आणि रूल दिला याचा 18(7) प्रमाणे रूलमध्ये दिला आहे, कॅल्क्युलेट केला जाईल. यात पण त्याने असं केलं आहे, 2 रूल दिले, एक 40(2) आणि दुसरा 44(6) समथिंग, त्यात तो कॅल्क्युलेट करता येतो. तर यातून कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू जी येईल, आता मी 18,000 कलेक्ट केले आणि यातनं व्हॅल्यू येते 20,000, तर मला 20,000 भरायला लागतील. 18,000 नाही, 20,000 जमा करायला लागतं, डिफरन्शियल 2 अमाऊंट भरायला लागेल. सेल ऑफ कॅपिटल गुड्स असेल तर त्याचा ITC अवेल किती केलाय मी, तो केलाय. ज्यावेळेस विकतो मी त्यावेळेस हे 2 रूल आहेत. आता ह्यात पण असं आहे, टॅक्सपेअरला ज्या रूलने फायदा मिळतो तो त्या रूलने काढणार व्हॅल्यू. डिपार्टमेंटला जिथे जास्त टाकतो डिपार्टमेंट इथून काढणार. 2 रूल करायची गरज नाही ना, एकच आहे ना रूल. आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण काय बघतो, रोड चांगला कुठला आहे इकडे जायला, 2-3 रस्ते आहेत, त्याला जो चांगला रस्ता आहे तसं वापरणार. मी 2 रोड का ठेवले, पण झालं असं 2 रूल झाले. एनिवे तो आकडा आला 20,000, ठीक आहे, आणि टॅक्स विकून आले 18,000, तर त्याला 20,000 भरायला लागते. जर त्यांनी 22,000 टॅक्स कलेक्ट केला असेल तर हायर काय 22,000, संपला विषय. 18,000 प्रमाणे 20,000 यायला पाहिजे, 22,000 कलेक्ट केले, गव्हर्नमेंटला टॅक्स जास्त मिळाला ना. आता हा जो सेक्शन आहे, एक व्यक्तीला माझ्याकडे, मला म्हणतो माझा एक मित्र आहे तो मशीन घेतोय, मी मग काय करायचं, म्हणाले तो GST रजिस्ट्रेशन नाही घेतलेलं नाही आहे, मी विचार करतोय ती मशीन माझ्या नावावरती घ्यावी आणि तो ITC मला मिळेल ना. मग बोलो मशीन तुम्ही ठेवणार कुठे, ते मशीन त्याकडे जाईल ना. आणि मग इन्स्पेक्शनला कोण आलं तर तो किती टक्के शक्यता आहे, बोलो नाही, बोलो 10,000मध्ये 1% येऊ शकतो, 10,000मध्ये मग घेऊ ना मशीन ती. तुम्ही मशीन घेतली, तुमच्या नावावर रेकॉर्ड होईल, तुम्ही ती मशीन वापरणार कुठे, तुमचा बिझनेस काय, बोललो तुमचा बिझनेस काय, तुम्ही त्या बिझनेसमध्ये ती मशीन तुम्हाला लागते कसं करता, काय दाखवणार तुम्ही. लोक असा विचार करतात. दुसरा एक व्यक्ती आला, सेम बिझनेस आहे आमचा, तो मशीन घेणार आहे, ती माझ्या नावावरती घेईल, आपण दाखवू शकतो ना, दाखवू शकतो, बोललो काय प्रॉब्लेम नाही. मग ती मशीन तुम्ही तुमच्याकडे ठेवणार म्हणून दाखवली आणि त्याने ठेवली, इन्स्पेक्शन काय झालं नाही, काय नाही,
तुम्हाला ITC मिळून जाईल ना, घेऊ आपण. तो घेतात. एक भाऊ बिझनेस करतो, छोटा बिझनेस आहे, हा रजिस्टर, दुसरा रजिस्टर आहे. त्यांनी कम्प्युटर घेऊ, फर्निचर करो, हा आपल्याच नावाने बिल घेतो ITC. तो घेतात. घरी फर्निचर केलं, बिझनेसमध्ये फर्निचर केलं, ITC घेतात. दुसरा एक व्यक्ती मला असा भेटला, अशी आपण कॅपिटल गुड घेऊ, आणि म्हटलं मग तुमच्या नावाने बिल घ्यायला लागेल. हां, घ्यायला लागेल. आणि आपण मग 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी ते परत ट्रान्सफर करू त्या माणसाच्या नावाने, ज्याच्या नावाने ती अचल घेतली. तर तुम्ही 6 महिन्यात ट्रान्सफर केली, त्या नावाने केली, पण तुम्हाला इथे पण दाखवायला लागेल सेल म्हणून. हां, मग आपण 5 लाखाची वस्तू आहे, आपण 1 लाखाला विकलेली दाखवू. पण असं नाही होत. असं नाही होत. तुम्ही ITC किती घेतला? 5 लाखावरती तुम्ही 90,000चा ITC घेतला आहे. ओके, तुम्ही किती रुपयाला विकावी? व्हॅल्युएशन 15 प्रमाणे आहे. तुम्हाला गाडीचा ॲक्सिडेंट झाला, गाडी खराब झाली, विकली मी 1 लाखला. ठीक आहे, ओके, चला विकली. गाडी परफॉर्मन्स देत नाही, किंवा मला त्या गाडीमध्ये त्रास होतो, माझा सगळी हे आहे, काय म्हणतात त्याला, अंधश्रद्धा आहे, ही गाडी मला काय लाभत नाही, मी विकतो 1 लाखात. विकू दे बाबा, चल. 18(6) काय म्हणतो? तुम्ही व्हॅल्यू कितीला विकली? 1 लाखाला विकली. टॅक्स किती कलेक्ट केला? 18,000. टॅक्स कलेक्ट केला 18,000. पण रूल जर का हा सांगतो टॅक्स कलेक्ट केला पाहिजे 90,000, 70,000, तर डिफरन्शियल अमाऊंट तुम्हाला पे करायला लागेल. बोलो, लॉ मेकर मूर्ख आहेत का? तुम्ही हुशार आहात, ते मूर्ख आहेत का म्हटलं? हा लॉ कसा करताय? 5 वर्षामध्ये कधी ते विकलं, किती रुपयाला विकलं? 5 लाखाला घेतलं, तुम्ही ITC घ्या 90,000चा, आणि 1 लाखाला विकून टॅक्स भरणार 18,000. लॉ मेकरला माहिती आहे तुम्ही काय करू शकता. टॅक्स पेअर सेक्शन 18(6) आहे, त्यात दिलेलं आहे सेल ऑफ कॅपिटल गुड्सचा काय ट्रीटमेंट द्यायची. कलेक्ट झालेला टॅक्स प्लस किती टॅक्स कलेक्ट व्हायला पाहिजे, 90,000. तुम्हाला बाकीची अमाऊंट तिथे भरायला लागेल लायबिलिटी म्हणून. तिथे नाही भरले तर आपण 18,000 भरले तर ठीक आहे, भरा. डिपार्टमेंटला कळलं, तुमच्याकडे मागतील या रूलप्रमाणे, मागतील त्या बोललो विथ इंटरेस्ट मागतील. मग तुम्हाला जे 72,000 देणं आहे, 72,000 देणं आहे म्हटलं, प्लस इंटरेस्ट 18%, आणि तो 3 वर्षाचा काढला म्हणजे 54% इंटरेस्ट होईल. त्यामुळे परत मग द्यायला लागेल. पकडला गेला तर ठीक आहे, नाही पकडला गेला तर सुटला. लक्षात ना? जर मला कोणी विचारलं असं करू का, तर मी त्याला काय सांगतो, हा सेक्शन, हा रूल हे सांगतो. याप्रमाणे तू जे करतोयस ते कायद्याविरोधी आहे. पकडला गेलास तर तुला एवढं टॅक्स भरायला लागेल. लोक आहेत रिस्क घेणार आहेत, करतात अशा गोष्टी. आता हेच आव्हान आहे डिपार्टमेंट समोर, की अशा गोष्टी तिथून काढायच्या असतील तर या लेवलला पहिली गोष्ट जे काम करतायत त्यांना याचा अंडरस्टँडिंग पाहिजे, कुठल्या सेक्शनमध्ये मुळे आपला रेव्हेन्यू कुठे मिळवता येऊ शकेल याचा अभ्यास कोण करत नाही. या लेवलला, लोकल लेवलला 3-4दा इन्स्पेक्शन झाले ना, अशी सगळे लोक बंद करतात असे उद्योग. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय नाही. कळलं उपयोग काय ह्या सेक्शनचा? एक अवेलमेंट, दुसरं ट्रान्सफर, तिसरं ITC रिव्हर्सल, आणि चौथं सेल ऑफ कॅपिटल गुड्स. आपण आता बघतोय रूल 43 जो कॅपिटल गुड संदर्भातला आहे, आणि त्याच्यावरती एक्झाम सप्लाय करता मशीन घेतली असेल ITC मिळत नाही, पण तो नंतर एक्झाम सप्लाय जर टॅक्सेबल झाला तर ITC घेता येतो. 1 वर्षामध्ये मशीन असेल घेता येतो. 1 वर्षाच्या अगोदर मशीन असेल तर रूल 43 मध्ये जे काही तरतूद आहे त्यानुसार पण घेता येतो. मग तुम्ही ते वाचाल, त्यावर इथे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, कळेल तुम्हाला कोणता आहे ना. बघा, हा सेक्शन मी मागे का ठेवतो, ITC मागे का ठेवतो, काहीतरी अंडरस्टँडिंग बिल्ड व्हायला पाहिजे. 2 महिने 3 महिने तुम्ही आलात, काहीतरी क्लासेस झाले तुमचे, काहीतरी तुम्हाला बॅकग्राऊंड मिळालं, आता तुम्हाला हे कळायला तुम्ही कॅपेबल आहात. पण तरी पण तुम्ही काहीच होमवर्क केला नाही 3 महिने, थोडं करा, याच्यावरती करा. थांबू इथे.